नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. UPSC साठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या नंबर सिस्टीम या प्रकरणावरती आपण ही लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. मागच्या 2 लेक्चर्स मध्ये आपण साधारण 40 एक उदाहरणांना त्यांच्या कन्सेप्ट सह समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. UPSCच्या पेपरमध्ये प्री आणि मेन्सच्या मध्ये राहू केतू म्हणून थांबलेला जर कुठला घटक असेल तर तो सीसॅटचा पेपर आहे. जो क्वालिफाय झाला तर तुझ्या सगळ्या अभ्यासाला अर्थ प्राप्त होतो. आणि सीसॅटच्या पेपरमध्ये राहू केतूंची जागा ठरविणारा जर घटक कुठला असेल तर तो नंबर सिस्टीम. मागच्या 4-5 वर्षाचं जर आपण अवलोकन केलं तर साधारणपणे या टॉपिकवरती 5-10 प्रश्न दरवर्षी आहेत आणि त्यातले 4-5 जरी 5 जरी सॉल्व्ह झाले आपल्याकडनं तर आपण क्वालिफायच्या उंबरठ्यावरती असू. तुमच्यापैकी असंख्य विद्यार्थी आहेत की ज्यांचा 1 किंवा 2 प्रश्न जरी क्वालिफाय म्हणजे सॉल्व्ह करण्यामध्ये अॅक्युरेसी झाली असती तर तुम्ही क्वालिफाय झाला असतात, कदाचित मेन्स लिहित असतात तुम्ही. आणि अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मेसेजेस फोन्स व्यक्तिगत असायचे, म्हणून आपण ही लेक्चरची सिरीज घेऊन आलेले आहोत. तर आत्ताच्या या एपिसोड मध्ये मागे आपण 40 एक उदाहरण पाहिलेले होते. 40A नावाच्या प्रॉब्लेमला आपण थांबलो होतो. तिथून आता आपण पुढं या एपिसोडच्या प्रवासाला सुरुवात करूया. या एपिसोडचा हा 40B सगळ्यात पहिला प्रॉब्लेम आहे. त्यात काय म्हणलं, फाइंड नंबर ऑफ झिरोज इन द एक्सप्रेशन 125 into 32 into 25 into 44 into 40 into 75 into 119 into 112 असं सांगितलेलं आहे. तर आपण ही कन्सेप्ट बघितलेली आहे, मिनिमम नंबर ऑफ झिरोज. सॉरी, नंबर ऑफ झिरोज. एक मिनिट, पेज चेंज करून देऊ. नंबर ऑफ झिरोज इक्वल्स टू त्या एक्सप्रेशन मध्ये असलेल्या मिनिमम रेज पॉवर ऑफ 5 रेज पॉवर ऑफ जे 2 आणि 5च्या जो काही आपण पॉवर त्याचा जो काही घातांक मिळवतो त्यातला जो कोणी मिनिमम असेल तेवढे नंबर ऑफ झिरोज आपल्याला काय होतात, भेटत असतात. आता मला हे जे एक्सप्रेशन दिलेलं आहे ते 125 इंटू 32 इंटू 25 इंटू 44 इंटू 40 इंटू 75 इंटू 119 आणि 112. तर आपण याच्यामध्ये किती 2चे पॉवर्स आणि किती याचे 5चे पॉवर्स आपल्याला भेटू शकतात याचं चेक करूया. 125 म्हणजे हे 5⁻³ आहे. 32 म्हणजे 2⁻5 आहे. 25 म्हणजे 5² आहे. हा 44 म्हणजे 4 इंटू 11 असं होतो. त्यातला आपल्या 11 काही कामाचा नाही, कारण तो काही रोल प्ले करत नाही. शेवटी शून्य आणण्यामध्ये रोल कोणाचा असतो, 10चा असतो. 10चे प्राईम फॅक्टर्स काय, 2 आणि 5 आहेत, म्हणून त्यांचा रोल असतो. ह्या 11ला आपण आता काही कन्सिडर करणार नाही, त्यातला फक्त आपण 4 घेऊयात की ज्याचा 2² होतो. 40 8×45 असं होतं. यातला 2³ इंटू 5 असं 5⁻1 असं करू शकतो. 75 जो आहे तो 25×3 = 75 असं होतो. त्यातल्या 3चा काही रोल नाही आपल्यासोबत, म्हणून 5² कन्सिडर करूयात. 119 17 7 असं 2 प्राईम नंबर्स तो काय प्रॉडक्ट आहे, त्याच्यामुळे 17 आणि 7 हे काही शून्य तयार करण्यामध्ये इम्पॉर्टंट भूमिका असत नाही त्यांची, त्याला स्किप केलं आपण. हे 14 16 गुणिले 7 असं होतं बघा. 16 7 112. तर हे 2चा 4था घातांक होतो 16. 7चं तर काही आपल्याला देणे घेणं नाही. मग आता आपण हे 5चे पॉवर्स मोजून घेऊयात. 5चा 3रा आणि 5 आणि 3 2 5. 5 आणि 6 आणि 6 आणि 2 हे 8 झालं, म्हणजे 5:8 आलं. आणि बाकीचं तुमचं 2:5 आणि 2 7 7 आणि 3 10 आणि 10 आणि 10 आणि 4 14 2:14 आलं. आता या दोघांपैकी कोणता पॉवर कमी आहे, मिनिमम रेंज पॉवर. या दोघांमध्ये ज्याचं कोणी मिनिमम असेल तर त्याचा आन्सर असेल. तर मिनिमम किती आहे, 8 आहे. तर नंबर ऑफ झिरोज
इन द प्रॉडक्ट ऑफ दिस एक्सप्रेशन काय असेल, 8 असेल, त्या पूर्ण त्याचं जे काही आन्सर येईल त्याच्या शेवटी असणाऱ्या शून्यांची संख्या किती असेल, 8 असेल. हा प्रश्न UPSC न विचारलेला प्रश्न आहे. अशा फॉर्मॅटमध्ये प्रश्न परीक्षेला आलेला आहे. राईट. तर ही एवढे कन्सेप्ट आपल्याला काय करायचे, लक्षात ठेवायचे. त्याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये फाइंड द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ एन सच दॅट, या इथं 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 थोडंसं करेक्शन आहे. हे 126 रेस टू एन असं आहे. ओके. तर त्या एनचा हायेस्ट पॉवर काय असू शकते, सो एज दिस एक्सप्रेशन कॅन बी डिव्हिजिबल असं म्हटलेलं आहे. राईट. मग आपण त्याला ते एक्सप्रेशन देऊन घेऊ. हे 126 जे आहे ना, त्याला जर आपण त्याचं जर प्राईम फॅक्टरायझेशन केलं आपण, तर त्याचं प्राईम फॅक्टरायझेशन 2 इंटू 3² इंटू 7 असो. राईट. 3चा वर्ग 9 सत्ता 63 दोन्ही 126 असं प्राईम फॅक्टरायझेशन होतं. म्हणजे याला 2चा आणि 7चा, या 2 आणि 7चा जो कोणता मिनिमम पॉवर तिकडे अवेलेबल असेल ते त्याचा आन्सर असेल. राईट. आपण चेक करूयात काय होत होतं. आता हे 42, 42, हे 57, हे 92, हे 91, हे 30, हे 98, हे 63, 64, 65, 66, 67. मला वाटतं आपल्याला 7 चे जेवढे पॉवर्स भेटतील तेवढं आपल्या कामाचं असेल, कारण 2चे मॅक्सिमम भेटतील, 3चे मॅक्सिमम भेटतील, आणि तेवढं काही कामाचं नाही. म्हणजे मिनिमम कोण असेल, 7 वाला असेल. तर इथं आपल्याला भेटतो 7 सक्कम 42, 7 इंटू 2 इंटू 3, एक 7चा पॉवर भेटतो. राईट. 7चा नंतर मला इथं एक भेटतो बघा, इथं 13 इंटू 7, इथे एक भेटतो 7ला पॉवर प्राईम फॅक्टरायझेशन मध्ये. 7 न यालाही डिव्हिजन होत नाही, यालाही डिव्हिजन होत नाही. इथं 14 आणि 7 7 49, 7² इंटू 2 असं होईल. इथं 7 इंटू 3² होईल. आणि मग 64, 65, 66 आणि हे 67 जे आहेत त्यामध्ये 7चा पॉवर आपल्याला भेटत नाही. आता 7ची पॉवर किती होतात एकूण, हे 7चा पहिला, हे किती आहे इथं, इथं पहिला हे 2, 2 4 आणि 5. 7चे किती पॉवर भेटतात, 5 भेटतात. 5 असा ऑप्शन नाहीये. कळतं. मग आपण 3च्या पॉवरला कॉलअप करून बघू. हे इथं 19 त्रिक 57, इथं 3, इथे एक 3 आहे. 92, 92 तर 2 इंटू 18, 17, 92, 23 चौक 92, 23 इंटू 2² असं होईल. राईट. 30, 30चं काय होईल, 3 इंटू 5 इंटू 2 असं होईल. राईट. आणि हे 64, 2 रेस टू 6. राईट. आणि 65 मध्ये तर काही भेटणार नाही. 66 मध्ये 2 इंटू 3 इंटू 11 असं होईल. आणि 67 आपला प्राईम फॅक्टर असल्यामुळे त्याचा काही विचार करायची गरज नाहीये. 7चे किती पॉवर होते, 5 होते आपल्याकडे. आता 2चे किती आहेत बघा, हे 2, एक आहे इथं, हे 2, 3 झाले, 3 आणि हे एक 4, हा 5, 5 आणि 6 11, 11 आणि 2 12 झाले. 2चे पॉवर हे 7, 7 रेस टू 5, 2 रेस टू 12, आणि 3चे पॉवर 3, इथं 1 आहे, 2 आहे, 2 झाला, 2 2 2 2, इथं 3, इथं 3, इथं 3, इथं 3 आणि 2, इथं 5, 5, 5च्या नंतर इथं 6, म्हणजे 3चा 6वा पॉवर होतोय, 3 रेस टू 6 होत आहे. जे 3 रेस टू 6 आहे, ऑलरेडी 3² आहे. जे आपल्याला ह्याला 3 रेस टू 6 करायचं असेल तर किती करावं लागेल, क्यूब करावं लागेल. सो ऍज हे 3 दोन्ही 6ची कंडिशन फुलफिल होईल. 7 रेस टू 3, 5 मधले 3 कामाला आले, आणि 2 रेस टू क्यूब 2च्या 12 पैकी
3 कामासाठी आले. म्हणजे एवढं जर ह्या यांची किंमत आपण 3 जर घेतली तर कम्प्लीट डिव्हिजन ह्या एक्सप्रेशनला होऊ शकतं. म्हणून दिस इज त्याचा आन्सर काय असेल? 3 असेल. आता इथं बॅड लक काय झालं, मला काय वाटलं होतं की 7 वरनं मी क्विक जाऊ शकतो, पण इथलं क्विक सोल्युशन हे 3च्या हायएस्ट पॉवरवरती डिपेंड होतं. राईट, म्हणजे इथं त्या एक्सप्रेशनला बघितल्याच्या नंतर आपल्याला हे डिटरमाइन झालं पाहिजे की आपण नेमकं 2, 3 आणि 7 या फॅक्टर पैकी नेमक्या कुठल्या फॅक्टरला काय करायला पाहिजे, टेस्टिंगसाठी हातावरती घेतलं पाहिजे, ह्याचं जजमेंट आलं पाहिजे. त्याच्या जजमेंटसाठी असं वेगळं काही असे काही टूल्स नाही. फक्त ते बघितल्याच्या नंतर आपल्याला डिसाईड करता अरे यार कोणता येऊ शकतो जास्त मिनिमम. तर मला वाटलं होतं मिनिमम 7 येतील, पण इथं मिनिममची कंडिशन कोणावरती फुलफिल झाली? 3च्या वर्गावरती फुलफिल झाली, म्हणजे 3च्या फॅक्टरवरती फुलफिल झाली. म्हणून हे थोडस आपल्याला प्रत्येक चेक केल्यामुळे लेंदी झाला हा क्वेश्चन. राईट. पुढच्या याच्यामध्ये व्हॉट इज द ग्रेटेस्ट पॉसिबल पॉझिटिव्ह इंटिजर n if 32 raised to n divides 52 raised to 52 without leaving any remainder. म्हणजे काय म्हणतात, 52 raised to 52 ला 32 raised to n न काय करायचंय, डिवाइड करायचंय. राईट. तर डिव्हिजन मध्ये ना त्यांचे जे कॉमन प्राईम फॅक्टर्स असतात ते महत्वाची भूमिका बजावत असतात. आता या 52 चे प्राईम फॅक्टर जर बघितले आपण तर 2 आणि 2 into 2 into 13 असे फॅक्टर्स होते. आणि याच्यात 2 into 2 into 2 into 2 5 टाइम्स आलेला असेल. म्हणजे यांच्या दोघांमधला कॉमन प्राईम फॅक्टर कुठला आहे? 2 आहे. म्हणजे तो 2 यांच्या डिव्हिजन मध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहे. म्हणून मी काय करतो याला, ह्या 52ला मी असं लिहू का, 2² into 13, 2चा वर्ग 4, 52 रेस्ट टू 52 होल डिवाइडेड बाय हे 2 रेस्ट टू 5 रेस्ट टू n झाले. राईट. आता हे याच्याने याला डिव्हिजन होणार आहे, या 13ची काही भूमिकाच असणार नाहीये. कळतंय? 13चा जो काही अनकॉमन फॅक्टर आहे या दोघांच्या मधला, तो अनकॉमन फॅक्टर हा कोशंट म्हणून काम करत असतो. राईट. डिव्हिजन मध्ये ऍक्च्युअल पार्टिसिपेशन कुणाचं असतं? ह्या 2 कॉमन फॅक्टर्सचं असतं. म्हणून 13चा जो काही भाग आहे त्याचा विचार आता करणार नाही, मी फक्त 2चाच करतो. 2चा स्क्वेअरचा 52 म्हणजे 104 पॉवर झालं, आणि हे 2 रेस टू 5 n. आता मला याच्याने याला डिवाइड करायचंय. तर याचा पॉवर शतप्रतिशत 104 पेक्षा कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. 104 पेक्षा जर पॉवर जास्त झाला डिनॉमिनेटर मध्ये तर कम्प्लीट डिव्हिजन होणारच नाही. मग आता 104 पेक्षा कमी आणि 5च्या पटीतली संख्या ही 100 असेल. म्हणजे आपण असं याला करू शकतो की दिस 5n इज इक्वल्स टू 100 पाहिजे मिनिमम लेवलला जाऊन, की सो एज कम्प्लीट विदाउट लिव्हिंग अ रिमाइंडर, कुठलंच बाकी शिल्लक न ठेवता जर भागाकार द्यायचा असेल तर ह्या 104 पेक्षा याचं पॉवर कमी पाहिजे. पॉवर कमी पाहिजे, पण इथं 5n आहे, म्हणजे इथला पॉवर हा 5च्या पटीत आहे. म्हणजे 104 पेक्षा कमी 5च्या पटीतली संख्या ही 100 आहे. म्हणून ह्या यांची व्हॅल्यू काय आलेली असेल? 20 आली असेल. म्हणून काय सांगता येईल इथं आपल्याला, की द ग्रेटेस्ट, जास्तीत जास्त मोठ्यात मोठी व्हॅल्यू ऑफ n काय असेल? 20 असेल. कळतं? किती असेल? 32 रेस टू n. मी जर 52 रेस टू 52 ला डिवाइड करायचं असेल, भाग जावाशी तुमची इच्छा असेल, तर त्या यांची मॅक्सिमम व्हॅल्यू ही किती असायला पाहिजे? 20 असायला पाहिजे. 21 जरी झाली तरी इथं डिव्हिजन होणार नाही. कळतंय? मग कारण वरती 104 असेल, खाली 105 होते, मग खाली डिवाइड बाय 2 राहील. मग इकडे 13चा फॅक्टर, 13 ला 2 ला भाग जाणार नाही, मग ते पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन जातं. पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशन जाणं म्हणजे तिथे काहीतरी रिमाइंडर राहतो असा अर्थ होतो, त्याचा काहीतरी शिल्लक राहते असा अर्थ होतो. त्याचं पुढच्या उदाहरण, फाइंड द नंबर ऑफ झिरोज, त्याच्यामधले नंबर ऑफ झिरोज काउंट करायला सांगितले. आता बघा,
हे 1:1 इंटू 2:2 3:3 49 आणि सो ऑन दिस 49:49 50:50 असं दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये असणाऱ्या म्हणजे आता हे कॅल्क्युलेशन केलं आपण, याचं एक्सपान्शन केलं आपण की भलं मोठं एक उत्तर आलेलं असेल आणि त्या उत्तराच्या शेवटी असणाऱ्या शून्यांची संख्या काढायची आपल्याला. मी आपल्याला सांगितलेलं आहे की नंबर ऑफ झिरो जे काही असतात ना, हे मिनिमम रेज पॉवर ऑफ 2 आणि हे रेज पॉवर ऑफ 5 वरती डिपेंड करतात. आता 1 ते 50 पर्यंत 2 न भाग जाणाऱ्या संख्यांची संख्या निश्चितपणे 5 न भाग जाणाऱ्या संख्यांपेक्षा कशी असेल, जास्त असेल. पण मला मिनिममला टार्गेट करायचंय. 2 वाले जरा जास्तच होतील, मला कमी वाले घ्यायचे म्हणून मी 5च्या फॅक्टरला घेतो. 5 न भाग जाणारी पहिली संख्या कोणती असेल? 5 असेल. 5 5चा 5वा लॉगेस्ट असेल, राईट. नंतर 10 मध्ये 5 असेल, 10 5 दोन्ही 10 येतं ना, तर तिथं 10चा 10वा घातांक असल्यामुळं तिथं 5चा 10वा घातांक येईल. 5 त्रिक 15, तिथं 15चा 15 येईल, तर तिथल्या 5चा 15 येईल. 5 चोक 20, 4 सोडून देतो, पण 4 तुझं कामाचंच नाही. 5चा 20वा घातांक येईल. 25 जे आहे ते 5चा वर्ग आहे, तर वर्गाचा 25 म्हणजे 50वा घातांक झाला, राईट. 30, 5 सक्क 30, 5चा 30वा घातांक. 35, 5चा 35. 40, 45. आणि जेव्हा 50ला आलेला असाल तुम्ही, 25चा 5च्या वर्ग गुणिले 2 असेल, मग 2 गुणिले 50 100 झालेला असेल. एवढे 5चे पॉवर झालेले असतील आणि हे मिनिमम पॉवर असेल, यांची फक्त बेरीज करायची आपल्याला. मग किती झाली? 5 आणि 15 30 आणि 20 50 100 झाले. हे 65 105 150 आणि हे 100 असे किती झाले? 350. तर 5चा कितवा पॉवर आला? 350 आला. आणि तो मिनिमम असेल. 2 आणि 5च्या बाबतीमध्ये जर तुलना केली आपण, तर तो कोणता असेल? 5चा पॉवर मिनिमम असेल. तर नंबर ऑफ झिरोज किती होतील या एक्सप्रेशनचे? झिरोज हे 350. नंबर ऑफ झिरोज किती होतील? 350 होतील. 350 होतील. 50. कळतंय? त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये आपल्याला what is the highest power of 2 by which 50 factorial is perfectly divisible? एक कन्सेप्ट सांगतो. n फॅक्टोरियल नावाची एक संख्या आहे आणि त्याचा a हा प्राइम फॅक्टर आहे. तर या n ला तुम्ही a नी सक्सेसिव्ह डिव्हिजन जर केला, तर सक्सेसिव्ह डिव्हिजनचे जे क्वोशंट येतात, त्या क्वोशंटची बेरीज ही त्या a चा हायेस्ट पॉवर दाखवत असते. ओके. n फॅक्टोरियल नावाचा एक नंबर आहे. त्या फॅक्टोरियल मध्ये a ही एक प्राइम नंबर आहे. या प्राइम नंबरनी त्या n ला आपण सक्सेसिव्ह डिव्हिजन जर केलं, तर या सक्सेसिव्ह डिव्हिजनचे जे क्वोशंट येतात, त्या क्वोशंटचे सम जे काही असेल, दॅट विल शो यू द हायेस्ट पॉवर ऑफ दिस प्राइम फॅक्टर. शाब्दिक बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर याचा फॅक्टोरियलची किंमत किती? 50 फॅक्टोरियल. मी 50 घेतो फक्त. 2 हा प्राइम नंबर आहे. 2 त्याचा प्राइम फॅक्टर असेल ना 2, राईट. मग त्या 2ला मी 2नी त्याला डिवाइड करतो, पार्शियल फॅक्टरायझेशन देतो 25. आणि हे डिव्हिजन करत असताना जे काही रिमाइंडर असते त्याचा विचार करायचा नाही, फक्त क्वेश्चनचा विचार करायचा. त्या 2नी डिवाइड केलं मी 12 आलं. 12.5 आहे तर 0.5 आहे, एवढं नको टेन्शन सोडून द्यायचं. याच्याने भागलं 6 आलं, याच्याने भागलं 3 आलं,
याच्याने भागलं एकच बसतो, इथपर्यंत यायचं एक पर्यंत. आता बेरीज कर यांची. 37, 43, 46 आणि 47. तर एन इक्वल्स टू किती असेल? तर हायएस्ट पॉवर ऑफ 2 किती असेल त्याचा? हायएस्ट पॉवर ऑफ 2 किती असेल? 47 असेल. किती असेल? 47 असेल. तर हा प्रॉब्लेम पण परीक्षेमध्ये आलेला आहे UPSC, राईट. आणि अजून पुढे पण याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. किती सिंपल कन्सेप्ट आहे. पण आपण 50 फॅक्टोरियल पर्यंत, बापरे, त्यातले सगळे 2चे फॅक्टर्स काढायचे कसे वगैरे. तर हे टू द पॉइंट काय करायला पाहिजे हे ना माझ्या शाळेच्या पुस्तकात होतं आतापर्यंत, ना मी वापरत असलेल्या पुस्तकांमध्ये आहे. म्हणून आपल्याला हे दुःख आहे, राईट. हे एक नंबर सिस्टीम, मी मागच्या लेक्चरला, पहिल्या लेक्चरला सांगितलं, नंबर सिस्टीम मध्ये ना तुमच्याकडे असलेल्या गणिताच्या ज्ञानावर गणित फिरवता येत नाही, राईट. इथं त्याच्या संदर्भानं जी कन्सेप्ट आहे ती माहीतच असली पाहिजे. आणि ती माहिती नसल्यामुळं दुःख आहे. फार कठीण चॅप्टर नाहीये हा, अत्यंत सोपा चॅप्टर आहे, राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये फाइंड द नंबर ऑफ झिरो ऍट द एंड ऑफ 100 फॅक्टोरियल. आता 100 फॅक्टोरियल आहे, तर नंबर ऑफ झिरोज याच्या काढत असताना दॅट इज डिपेंड ऑन मिनिमम रेज पॉवर ऑफ 2 आणि रेज पॉवर ऑफ 5 असते. आता निश्चितपणे 100 पर्यंत जर बघितलं तर 5चे फॅक्टर्स कमीच असतील, 2चे जास्त असतील, बरोबर आहे की? दोन, 2ची सुरुवातच 50, 25, 75, 12, 87 आणि 6, 93, 93 आणि 3, 100, 100 आणि 101 फॅक्टर असतील 100 मध्ये. आणि 5चे किती असतील? 20 आणि 4, 24 आणि राईट, एक 24, 25 असतील, राईट. म्हणून याची वर्किंग अशा पद्धतीनं करायची की 5चे फॅक्टर कमी असतील, म्हणून मी 100ला काय करतो, 5, आता हा माझा प्राईम फॅक्टर आहे, तर 5ला मी याच्याने भागतो. मी इथं 20 आलं, 20ला ह्या 5 भागलं 4 आलं, 4ला 5 भागलं काय होईल? काहीच होणार नाही, ते भागत जाणार नाही ना ते, राईट. काय करता येईल ते, जस्ट अ मिनिट, ते जाणारच नाही भाग तिथं, जाणारच नाही, राईट. तर त्या 5 भाग जाण्याचा प्रश्नच येत नाही, त्याच्यामुळे हे असंच ठेवून दिलं मी. हे किती झालं? 20 आणि 4, 24 झालं. तर मिनिमम नंबर ऑफ झिरोज काय असतील? हे नंबर ऑफ झिरोज काय असतील? 5चा पॉवर काय? 24 मिनिमम आहे ना या 2 आणि 5 मध्ये, म्हणून नंबर ऑफ झिरोज काय झाले? 24. नंबर ऑफ झिरोज किती झाले? 24 झाले. समजतंय? तर मग याच्या पुढे काय होऊ शकतं? तर 2चं कॅल्क्युलेट करण्यात बसण्यात मजा नाही ना. बघ ना, तू 100ला जर 2 डिवाइड केलं असतं तर इथंच 50 झाले असते तुझे. मग 2चा पॉवर 50 पेक्षा जास्त आहे आणि तुझा इथं 5चा 24च यायला लागलाय. मग आपल्याला त्याच्यातलं मिनिमम घ्यायचं. 50 पेक्षा जास्त मिनिमम आहे का 24 मिनिमम आहे? तर 24 मिनिमम आहे. मग 2चं काढण्यामध्ये वेळ घालण्याची आवश्यकता नाहीये, म्हणून मी 2चं काढत बसलेलो नाही, राईट. त्याच्यानंतर इफ झेड इज द प्रॉडक्ट ऑफ ऑल इंटिजर फ्रॉम 1 टू 50, म्हणजे झेड नावाची संख्या जी आहे ती 1, 2, 3, 4 सो ऑन अप टू 50 आहे, म्हणजे दिस झेड इज नथिंग बट 50 फॅक्टोरियल आहे. What is the greatest integer x for which 5 raised to x is a factor of z? याचा 5 raised to x एक फॅक्टर आहे. तर त्या x ची व्हॅल्यू काय काढायची? म्हणजे याच्यामध्ये 5 हा फॅक्टर मल्टिप्लिकेशन मध्ये किती वेळेस आहे असं विचारलं असतं काय. म्हणजे मला मी 50ला काय करायला? 5 ने डिवाइड करायचं. 10 आलं, याला परत 2 ने डिवाइड. आता 2ला तर काही 5 भाग जाणार नाही. दोघांची बेरीज किती आली? 12. तर त्या x ची किंमत काय असेल? 5 raised to
एक्स इक्वल्स टू 5^12 असेल. जे ह्या एक्स ची किंमत किती झाली, राईट. therefore x इक्वल्स टू 12 असेल. एक्स इक्वल्स टू किती असतील, 12 असतील. समजतं, हे अडचण, राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये आपण काय म्हणलेलं आहे, व्हॉट इज द हायेस्ट पॉवर ऑफ 8 बाय विच 150 फॅक्टोरियल इज डिव्हिजिबल. क्लास प्रॉब्लेम आहे म्हणजे आता काय होतंय, 150 फॅक्टोरियलला 8 न परफेक्टली डिव्हिजिबल झालं पाहिजे. आता हा 8 जो आहे, 8 हा प्राईम फॅक्टर नाही, प्राईम नंबर नाही, तर आपण त्याला प्राईम फॅक्टरायझेशन करू त्याचं. तर त्याचं प्राईम फॅक्टरायझेशन काय येईल, 150 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2^3 झालेलं असेल. आता मला वरती 2^3 न म्हणजे 3च्या पटीमधला मला एक फॅक्टर चॉईस करावा लागेल, 2चाच फक्त, बाकीच्या माझ्यासाठी काही भूमिका महत्वाची नाही. तर मग 150 फॅक्टोरियल मध्ये मी जेव्हा 2 न डिवाइड करायला घेईल, 2चा हायेस्ट पॉवर मला त्याच्यामधला कसा भेटतो दाखव. मग याला मी 75, त्याच्यात 2 न मी बघितलं 37 आलाय. त्या एकचा विचार करायचा नाही. तर 2 ने डिवाइड केलं मी 18 आलं, 2 ने डिवाइड केलं 9 आलं मला, 2 ने डिवाइड केलं 4 आलं, 2 ने डिवाइड केलं 2 आलं, 2 ने डिवाइड केलं 1. या सगळ्यांची बेरीज करायची. 3, 7, 16, 34, 71, 146. म्हणजे तुम्ही त्या 150 फॅक्टोरियल मध्ये 2चा 146वा पॉवर इन्व्हॉल्व आहे, 2^3. आता या 3 याला भाग दिला नाही, तर हायेस्ट पॉवर कुठपर्यंत जाईल, तर हायेस्ट पॉवर 4×4 = 10 आणि 11 जर काही भाग जात नाही तर 47 असतं तर गेलं असतं. म्हणजे 144 काय असेल, हायेस्ट पॉवर असेल. म्हणजे या 3 न भाग द्यायचा असेल 2^3 न, त्यांचा हायेस्ट पॉवर विचारलाय ना, म्हणजे 3n झालं. म्हणजे 3n इक्वल्स टू 146 जर पकडलं तर n बरोबर 146 डिवाइडेड बाय 3, 3×4 = 12, 3×8 = 24. तर पॉईंटच्या नंतर काही नाही, तर यांची मॅक्सिमम हायेस्ट व्हॅल्यू किती असेल, 48 असेल. पॉईंटचा विचार करण्याची आवश्यकता नाही. कळलं. हा प्रश्न तुमच्या युपीएससीच्या पेपरमध्ये असू शकतो, ह्याच्या आधी आलेला पण असेल. कळतं मी काय बोलतो, समजते काय, राईट. आणि काय होतं त्याच्यामध्ये, तो प्राईम फॅक्टरायझेशन असं करायचं हे कोणाला पण येतं. आणि ओरिजिनल नंबर सोडून बाकी सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. तो त्या प्राईम फॅक्टरचा हायेस्ट रेस पॉवर दाखवतो. विषय संपला. तेवढीच कन्सेप्ट आहे, तेवढ्याच याच्यावरती क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये फाइंड द हायेस्ट पॉवर ऑफ 24 इन 100 फॅक्टोरियल. आता 100 फॅक्टोरियल मध्ये तुम्हाला 24चा हायेस्ट पॉवर फाइंड आउट करायचा. 24 हा कंपोजिट नंबर, इट इज नॉट अ प्राइम नंबर. So the factorization, prime factorization of 24 is 2^3 into 3 असेल. म्हणजे त्या 100 मध्ये 2^3 चे किती पॉवर ऍडजस्ट होऊ शकतात आणि 3^3 चे किती पॉवर ऍडजस्ट होऊ शकतात हे चेक केलं पाहिजे. त्यातली जी काही मिनिमम व्हॅल्यू येईल ती काय असेल, त्या 24चा हायेस्ट पॉवर असेल, राईट. मग 100 फॅक्टोरियलला 100 ला मी 2 न डिवाइड करायला घेतलं, प्राईम फॅक्टोरियल. मग काय काय होतं माझं 100 मध्ये, हे 50 झालं, 2 न वर्कआउट केले हे 25 आलं, 2 न केले हे 12 आलं, 2 न केले हे 6 आलं, 2 न केले हे 3 आलं, 2 न केले हे 1 आलं. मी आता यांचं बेरीज करून घेतो. हे किती झालं, 85, 87, 103, 106, 107, 75, 75, 1287, 93, 96, 97, 97, 75, 87, 6, 93, 96, 97, राईट.
तर टूचा हायएस्ट पॉवर किती असेल? 97 असेल. आणि तीनचा किती होतो? 100. 100 डिवायडेड बाय 3. 33. 11. 3 3 9. आणि हे 3 डिवाइड केलं 1 आलं. हे 44. 47. 48. 3 to 48 आलं. आता 2 to 3 मध्ये त्याचा हायएस्ट पॉवर आपल्याला चॉईस करत असताना तुमच्याकडं 2 to 3n इंटू 3 to n असं जेव्हा कराल तुम्ही, तेव्हा तुम्हाला 2 चा 97 आणि 3 चा 48. तर यातनं यांची जी मिनिमम व्हॅल्यू भेटेल ती तुमच्या कामाची असेल. 3n बरोबर 47 जर असेल तर n बरोबर 3 3 9 3 2 6 यांची किंमत 32 येते. आणि इथून जर गेलो तर तुम्ही यांची किंमत 48 येते 3च्या पॉवरवरनं. यातली मिनिमम किंमत घ्यावी लागेल तुम्हाला 32. तर हायएस्ट पॉवर काय असेल? हायएस्ट पॉवर ऑफ 24 इन 100 फॅक्टोरियल किती असेल? Therefore, highest power of 24 in 100 फॅक्टोरियल किती असेल? 30. 32 त्रिक 96 आणि इकडं 48. म्हणजे 2च्या गणांच्या म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 असं 3दा लिहिलेले 32 जण असतील. त्या तिघांना 3 3 3 3 32 वेळेस दिलं. आणखी 16 उरतात. त्या 16 उरलेल्या 3ला 2चा घन देण्यासाठी माझ्याकडे काही नाहीये. 2 into 2 into 2. 2 क्यूब देण्यासाठी माझ्याकडे 2च्या फॅक्टरचा अवेलेबल नाहीये. म्हणून मला मिनिममला टार्गेट करावं लागेल. म्हणून काय असेल आन्सर त्याचं? 32 असेल. हा प्रॉब्लेम सुद्धा आपल्या आगामी एक्झाम साठी अत्यंत महत्वाचा आहे. राईट. मग याच्या पुढच्या एक्झाम्पल मध्ये a huge number n factorial has 49 zeros in the n. 49 झिरो. हाऊ मेनी व्हॅल्यूज ऑफ n एक्झिस्ट? तशा यांच्या अशा किती एक्झिस्ट असतील अशा व्हॅल्यूज? आता 100 जर पकडलो असतो मी तर 2 आणि 5 नंतर 5 आपल्या फॅक्टरचा कामाचा राहिला असता नाही का? तर 20 20 च्या 24 आणि 24 आले असते. मला 48. 49 48च्या दुप्पट म्हणजे 24च्या दुप्पट. तर 200 पकडतो. माझ्याकडे समजा ही टाइम ट्रायल चाललंय माझं. 200 ही संख्या आहे आणि नंबर ऑफ झिरोज हे मिनिमम पॉवर ऑफ 2 अँड मिनिमम पॉवर ऑफ 5 यांच्या दोघांमध्ये ज्याचा कोणाचा पॉवर मिनिमम असेल त्याच्यावरती काम होतं. आता 200 पर्यंत 2चे पॉवर कमी असतील का 5चे पॉवर कमी असतील? तर ऑब्व्हियस 5चे पॉवर कमी असतील. म्हणून मी 5लाच बघतो, 2 सोबत टेस्टिंग करत बसत नाही. मग मी काय केलं? 5 घेतलं. पण इथं काय होतं? 40 झालंय. 5 ने भागलं मी, 8 आलं. 5 1 5. आता यांची किती झाले? 49. बघा मी पकडायला आणि यायला गाठ पडली. आणि 100चे 24 25 आले असते त्याची दुप्पट घेतली. 49 म्हणजे 5 200 फॅक्टोरियल पर्यंत 49 झिरो असतील. आता 201 फॅक्टोरियल घेतलं मी, फक्त 201 नावाची संख्या वाढते की ज्याच्यामध्ये 5 नाहीये. त्याच्यामुळे तिथपर्यंत सुद्धा काय असतील? 49 झिरोच असतील. 202 फॅक्टोरियल घेतलं, त्याच्यामध्ये 2 इन्व्हॉल्व आहे पण 5 इन्व्हॉल्व नाहीये. 2 फॅक्टर असू शकतो त्याचा, 2चा पॉवर वाढू शकतो पण 5चा वाढणार नाही. इथपर्यंत सुद्धा 49 झिरोच असते. 203 फॅक्टोरियल घेतलं मी, 203 फॅक्टोरियल घेतलं तर 5 आलाच नाही ना. नवीन फॅक्टर ऍड होतच नाही 5. म्हणजे इथपर्यंत 49 झिरोच असते. 204 फॅक्टोरियल घेतलं, इथं सुद्धा 49 झिरोच असतील. पण 205 जर घेतलं मी तर 205 मध्ये 5 नावाचा एक फॅक्टर एक्स्ट्रा ऍड होतो. बरोबर. 5 into 41 होतं.
40 पण प्राईम नंबर आहे, 5 वाढल्यामुळे इथं मात्र आता 50 झिरोज तयार होतात. मग 49 झिरो देणाऱ्या किती पॉसिबिलिटीज आहेत तुमच्याकडं? 1, 2, 3, 4, 5. विषय सांगा. ह्याचं उत्तर काय राहिलं असतं माहितीये का? मिनिमम पॉवर कोणाचा आहे? 5 आहे. त्याचा बेस कोण आहे? 5 आहे ना. जेवढा बेस असेल तेवढाच पॉसिबिलिटीज असतील ना. पण मला तुम्हाला समजून सांगायचं होतं म्हणून मी लिहिलं. मी एक्झाम मध्ये असतो. मिनिमम पॉवर कुणाचा कन्सिडर करणार आहे? 5चा. मिनिमम पॉवर 2चा कन्सिडर केला असतं तर 2च पॉसिबिलिटी झाल्या असत्या. मिनिमम पॉवर 3चा कन्सिडर केला असतं तर 3च पॉसिबिलिटी झाल्या असत्या. मिनिमम पॉवर 5 आहे तर 5च पॉसिबिलिटीज असतील. कळतंय का? तर हे सुद्धा अत्यंत महत्वाचं एक्झाम्पल आहे. हे सुद्धा तुमच्या परीक्षेला येऊ शकतं. राईट. त्याच्या पुढे काय म्हणताय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्सप्रेशन 1 into 1 factorial, 2 into 2 factorial, 3 into 3 factorial, 4 into 24 into 24 factorial म्हटलं आहे. मी एक गंमत करतोय, तर तुम्हाला पटती का बघा. n plus 1 factorial minus n factorial. राईट. त्याचं काय होतं? हे n plus 1 into n फॅक्टोरियल लिहू शकतो मी, मायनस n फॅक्टोरियल. इथनं n फॅक्टोरियल कॉमन घेतलं मी, काय होतं? n plus 1 minus 1 होतं. हे दोन कॅन्सल झाले. सो n इंटू n फॅक्टोरियल होतं. म्हणजे 1 इंटू 1 फॅक्टोरियल जर लिहायचं असेल मला, तर त्याचा अर्थ काय असतो? 1 अधिक 1 2 फॅक्टोरियल मायनस 1 फॅक्टोरियल असतो. जर मला 2 इंटू 2 फॅक्टोरियल लिहायचं असेल तर त्याचा अर्थ काय असतो? 2 अधिक 1 3 फॅक्टोरियल मायनस 2 फॅक्टोरियल असतो. मला 3 इंटू 3 फॅक्टोरियल लिहायचंय तर त्याचा अर्थ काय असतो? 3 प्लस 1 म्हणजे 4 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियल. कळते? 11वीला फॅक्टोरियल नावाचं एक प्रकरण होतं मला. राईट. तेव्हा माझ्या सरांनी शिकवलेलं प्रकरण आहे. माझे गुरुवारी सुभाष पागे सर. मॅथमॅटिक्स मध्ये 3 वेगवेगळ्या टॉपिक्स वरती 3 वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातनं पीएचडी केलेली सर. शिकवायचे कोणा पोरांना? 11वीच्या पोरांना. का? तर त्यांना असं वाटायचं की ह्या पोरांना शिकवलं मी तर हे पुढे जाऊन चांगले मॅथमॅटिशियन होते. पीजीच्या पोरांना शिकवायला बेसच लागतो ना म्हणायचं. पण मला तुमचा बेस चांगला करायला भेटतो. त्यांनी शिकवलेलं आहे. ते जर त्यावेळेस त्या सरांनी शिकवलं नसतं तर आज हे सर हे प्रॉब्लेम स्किप केले असते, इज्जत काढून घेतली असते स्वतःची. राईट. म्हणून माझं नेहमी सांगणं असतं बघा, की तुम्हाला शिकायला भेटलं ना तर बिंदास शिका. परीक्षांचा, मार्कांचा, सिलेबसचा विचार न करता शिकत जा. कधी कुठली कन्सेप्ट कामाला येते काहीच सांगता येत नाही. राईट. कळ. मग आता हे याला काय लिहू शकतो मी? हे 2 फॅक्टोरियल मायनस 1 फॅक्टोरियल. याला काय लिहू शकतो मी? प्लस 3 फॅक्टोरियल मायनस, होय होय होय, हा 3 फॅक्टोरियल मायनस 2 फॅक्टोरियल. याला काय लिहू शकतो मी? 4 फॅक्टोरियल मायनस 3 फॅक्टोरियल. असं करत 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 2015 फॅक्टोरियल मायनस 2014 फॅक्टोरियल. इथला 2 फॅक्टोरियल इथल्या 2 फॅक्टोरियल सोबत कटतो, इथला 3 फॅक्टोरियल इथला 3 फॅक्टोरियल सोबत कटेल, आणि इथला 2014 फॅक्टोरियल इथला 2014 फॅक्टोरियल. शिल्लक काय राहतं? तिकडनं 2015 फॅक्टोरियल आणि इकडनं -1 फॅक्टोरियल.
म्हणजेच 2015 मायनस 1 फॅक्टोरियलची किंमत एकच असते. असं ऑप्शन कुठे आहे हे बघेल. म्हणजे या ठिकाणी मी जे लिहिलंय त्याचं मॅथमॅटिकल प्रूफ सुद्धा दिलं मी तुम्हाला, आणि त्याच्यावरून जनरलायझेशन करून मी त्याचं लिहिलेलं सुद्धा आहे. तर ही प्रॉपर्टी जी आहे फॅक्टोरियलची, ही अत्यंत महत्वाची प्रॉपर्टी आहे. कळलं? आणि याला लक्षात ठेवा. ज्याला कोणाला युपीएससी सीसॅट पेपर क्वालिफाय करायचे आहे त्याला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कळलं? इतका अभ्यास करता तो, किती अभ्यास करता? क्यू यावी इतका अभ्यास करता तुम्ही. पण तुमच्या अभ्यासाला अर्थ तेव्हाच प्राप्त होतो जर तुम्ही सीसॅटचा पेपर क्वालिफाय झाला. त्याला त्याच्या त्या पेपरकडं अक्षम्य दुर्लक्ष करणं म्हणजे तुम्ही तुमच्या हातानं केलेल्या अभ्यासावरती पाणी फिरवल्यासारखं आहे. राईट? एखादा सीओईपी कॉलेजमधनं इंजिनिअरिंग केलेला पोरगा, IIT मधनं इंजिनिअरिंग केलेला पोरगा, बीट्स मधनं इंजिनिअरिंग केलेल्या पोरांनी किंवा एमटेक झालेल्या पोरांनी किंवा 10वी 12वीला मेरिट मारलेल्या पोरांनी 2-4 दिवसाच्या अभ्यासात सीसॅट पेपर क्वालिफाय झालाय असं त्यानं सांगितलं म्हणून तू उड्या मारू नको. आपलं बॅकग्राऊंड काय आहे, आपल्याला त्या विषयाची जाण कितपत आहे, याच्या आधारे स्ट्रॅटेजीज ठरवायच्या असतात. राईट? स्ट्रॅटेजीज ह्या इतरांना बघून ठरवल्या जातात का? नाही. पण त्या आपण आपल्याच ठरवायच्या. राईट? आता ही वेळ नाही आपण लेक्चर देण्याची, पण पुढच्या प्रॉब्लेमकडे जाऊया. त्याच्यानंतर आता याच्या युनिट डिजिटला आता ट्रॅक चेंज झाला होता. आतापर्यंत फॅक्टराईजच्या कन्सेप्ट वरती, त्याच्या आधी एक्सपान्शन वरती, आणि आता फाइंडिंग युनिट डिजिट आणि 10 डिजिटचा नंबर आपल्याला काय करायचं, फाइंड आउट करायचं. लास्ट डिजिट आणि लास्ट 2 डिजिट आपल्याला फाइंड आउट करायचे. मला एक एक्सप्रेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे? 4, 633, 367, 929, 377. माझा एक वाक्य लक्षात ठेवा. युनिट डिजिट साठी युनिट डिजिटचे नंबर रिस्पॉन्सिबल असतात. 10 डिजिटच्या नंबरसाठी युनिट डिजिट आणि 10 डिजिट वाले रिस्पॉन्सिबल असतात. 100 डिजिट साठी युनिट डिजिट, 10 डिजिट आणि 100 डिजिट वाले रिस्पॉन्सिबल असतात. कळलं? 1000 साठी 1 डिजिट, सेकंड डिजिट, थर्ड डिजिट आणि 4 डिजिट रिस्पॉन्सिबल असतात. हे हे एवढंच लागतं त्याला. मग आता युनिट डिजिट आहे तर युनिट डिजिटच महत्वाचे आहेत मला, बाकीचे माझ्यासाठी काही त्याला घेणंच नाही, त्यांची काही भूमिका असणार नाही विचारायची. जो ना आहे जिंदगी में उन्होंने जिंदगी के काय म्हणतात त्याला, त्याच्या जीवनावर काही परिणाम केला असं थोडं. राईट? मग आता बघ, यांचा गुणाकार चारित्रिकम 12, त्याच्या एकक स्थानचाच अंक घेईल 2 अंक, पण एकक स्थानचा अंक काढायचा ना. हे 7 2 14, त्याच्या एकक स्थानचाच अंक 4. हे 9 चौक 36, त्याच्या एकक स्थानचाच अंक घे. आणि 8 संघ 48, त्याच्या एकक स्थानचाच अंक घे. ओव्हरऑल प्रॉडक्टचे युनिट प्लेसला किती असेल? 8 असेल. ओव्हरऑल प्रॉडक्टच्या युनिट प्लेसला किती असेल? 8 असेल. 8. राईट? त्याच्यानंतर which of the following number is in the form of 3 raised to n? तर 3 raised to n जर घेतलं ना तर त्याचे युनिट डिजिटचे नंबर काय काय येऊ शकतात. 3चा पहिला घातांक जर घेतला तर 3च येतो त्याच्या युनिट डिजिट. 3चा दुसरा घातांक घेतला तर 9 येतो, 7 येतो. चौथा घातांक घेतला तर 3 येतो, पाचव्याला 3 येतो. म्हणजे सायक्लिसिटी जी आहे 3971, 3971 या फॉर्म मध्ये त्याच्या घातांकाच्या एकक स्थानच्या अंक येत जातात. एकक स्थानी 8 येईल का कधी 3 raised to n च्या? नाही. म्हणजे हा ऑप्शन असेल का? नाही. इथं एकच स्थानी 2, एकच स्थानी 2 येईल का इथं त्या लिस्ट मध्ये आहे का? नाही. विषय संपला. इथं एकच स्थानी 4 आहे. इथं 4 आहे का कुठं? नाही. याचाही विषय संपला. याच्या एकक स्थानी किती आहे? 1 आहे ना. इथं 1 आहे ना. आहे. सो दिस इज आन्सर. राईट? ते काय असेल तुमचं आन्सर असेल. मीन्स 6561
is a number which can be expressed in the form of 3 raised to n. येऊ शकतो परीक्षेत, राईट. त्याच्यानंतर फाइंड द युनिट डिजिट ऑफ द एक्सप्रेशन. ह्याच्या युनिट डिजिटला काय ते बघायचं. खूपच स्मार्ट क्वेश्चन आहे, भारी. मला म्हणजे हा आम्हाला 11thला फॅक्टरायझेशन शिकवायचं ना सर, तेव्हा हा प्रश्न आम्हाला विचारलेला प्रश्न आहे माझ्या वर्गामध्ये सरांनी. आता काय होतं, वन फॅक्टरची किंमत काय येते, ती 1 येते. टू फॅक्टरची किंमत किती येते, बेक बेद. 3 फॅक्टरची किंमत किती येते, 6 आहे. 4 फॅक्टरची किंमत किती येईल, 24. 5 फॅक्टरची किंमत किती येईल, 120 येईल. 6 फॅक्टरची किंमत किती येईल, 720 येईल. आता 7 फॅक्टरची किंमत, आता काय काय आहे ना त्याचं एकच स्थानी. आता इथून पुढे मात्र काय होत जातील, शून्य शून्य येत जातील पूर्ण. आता एन फॅक्टोरियल, राईट. म्हणजे ह्या लाईन मध्ये इथपर्यंत 0, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12 आणि 13, म्हणजे एकच स्थानी काय यायला पाहिजे, 3 यायला. बहुतांश जणांना काय वाटतं, 0 येतं. कारण ह्याच्या हे जे पहिले चौघ जण आहेत ना, त्या पहिल्या चौघांच्या एकच स्थानी 0 नाहीये. ते 3 आणि 9 आणि 9 4 13ला 3, हातच्याला 1 असा असा त्याचं काय असतं कॅल्क्युलेशन आहे. बाकी सगळे 100 फॅक्टोरियल पर्यंत, सगळ्यांच्या 100 के एन फॅक्टोरियल पुढे इन्फिनिटी पर्यंत जातो, त्याच्या युनिट प्लेसला झिरोच असणार आहे. म्हणून हे सगळे 0 0 0 0, 6 4 10 2 12 आणि 13ला 3, हातच्याला 1 असं होईल. म्हणून युनिट प्लेसला काय असेल, 3 असेल. कळतंय, समजतं काय काय बोलतो ते, राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये, व्हॉट इज द राईट मोस्ट नॉन झिरो डिजिट ऑफ 40⁻38. 40चा 38वा घातांक. गंमत काय असते माहितीये का, इथं 0 आहे, 38वा घातांक, असे 0 0 0 0 असे 38 शून्य येतील, 38 वेळा येतील. आणि आता इथं एक पहिल्यांदा आकडा येईल, इथून राईट मोस्ट इथला पहिला आकडा आपल्याला विचारलेला आहे, नॉन झिरो नंबर. तो कुठला असेल, तर तो 4च्या 38व्या घातांकाला डेडिकेटेड असेल. तर अशा एक्सप्रेशनच्या युनिट डिजिटचे नंबर जर काढायचे असतील, तर हा जो पॉवर दिलाय त्याला 4 न भागायचे. 4 न भागलं, त्याची बाकी विचारात घ्यायची. 4 9 36, 2 उरले, राईट. मग ते उरलेले 2 आहेत, राईट. ते 4चा स्क्वेअर इथून इकडे जाताना रिमाइंडर ऑफ 38 डिवायडेड बाय 4. मग 4चा वर्ग किती येतो, 16 येतो. 16च्या एकच स्थानी कोण आहे, 6. तर इथं तुमचा 6 आहे. तर याचा राईट मोस्ट नंबर काय आलेला असेल, 6. किती आलेला असेल, 6. 6 हा अंक तिकडे आलेला असेल. कळतं मी काय बोलतोय ते. हे क्वेश्चन्स अत्यंत महत्वाचे आहेत. हे परीक्षेला येतात म्हणजे येत, कळ. आणि त्याच्यात काही फार कॅल्क्युलेशन नाहीये. तुम्हाला जे काही वेळ दिलाय, सेकंद मिनिटाचा सेकंदाचा वाटेवर असेल, तेवढ्या वेळेमध्ये होतात ते. फक्त तुम्हाला त्या विषयाच्या अनुषंगानं टू द पॉइंट इन्फॉर्मेशन माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही ती जमा केली आहे का हे पाहिलेलं आहे. आणि हा त्रास फक्त तुम्हाला आता डिसेंबर पर्यंत आहे. डिसेंबर मध्ये नंबर सिस्टीमला धरून एक सुंदर पुस्तक तयार करतोय. आता जसं माझं आलेलं आहे पुस्तक, तसंच एक पुस्तक मी आणखी तयार करतोय, त्याचं पार्ट 2 करतोय, राईट. त्याच्यानंतर, व्हॉट इज द राईट मोस्ट नॉन झिरो डिजिट ऑफ 12 फॅक्टोरियल. 12 फॅक्टोरियलचा सगळ्यात लास्टचा नॉन झिरो डिजिट कुठला असेल असं विचारलेलं आहे, राईट. मिनिट, काय करावं लागेल, राईट मोस्ट नॉन झिरो डिजिट फॅक्टर्स 5 2 3, ठीक आहे.
करूया. बघा, 12 आहे. 12 पर्यंतचे प्राईम नंबर्स कुठले कुठले चॉईस करू? 12 पर्यंतचा पहिला प्राईम नंबर आहे 2. 12 डिवायडेड बाय 2, 6, 3, 6 3 9 1 10. म्हणजे ह्या 12 फॅक्टोरियल मध्ये 2 to 10 असेल. 12च्या नंतर कोण आहे प्राईम नंबर? हे 2च्या नंतरचा प्राईम नंबर 3. 12 डिवायडेड बाय इकडं 3, 3 चोक 12, 3 एक 3, 4 आणि 3 to 5. 3च्या नंतर 5 आहे. 5 दोन्ही 10. येणार नाही म्हणजे इथं 5चा वर्गच होईल. 7 एक 7, 9 10 आणि 11 एक 11 असे त्याचे फॅक्टर्स असते. म्हणजे 12 फॅक्टोरियलला आपण 12 फॅक्टोरियलची जी काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूचे फॅक्टरायझेशन असं होतं 2 to 10 इंटू 3 to 5 इंटू 5 स्क्वेअर इंटू 7 इंटू 11 असं त्याचं फॅक्टरायझेशन. त्यामध्ये ना त्या 5चा मिनिमम पॉवर किती आहे? स्क्वेअर आहे. तर शून्यांसाठी यातला स्क्वेअर आणि इथला स्क्वेअर गायब होईल. म्हणजे मला काय होईल? झिरोसाठी मी 2 स्क्वेअर इंटू 5 स्क्वेअरचं बलिदान देतो. आणि मग माझ्या नॉन झिरो डिजिट साठी रेस्पॉन्सिबल कोण असेल? 2 to 10 मधला हा 2 to 8 असेल. 2 इकडे गेले ना, 3 to 5 असेल. 5 स्क्वेअर तर ऑलरेडी गेले, 7 आणि 11. राईट. आता मी थोडस इथं लिहितो. 2 to 8 च काय होतं? 2 4 8 16 32 64 128 256. 256च्या एकक स्थानी 6 येत आहे. मला युनिट डिजिटचा नंबर काढायचा आहे, नॉन झिरो डिजिट. जे तिकडून 0 0 संपले की लगेचच नंबर काढायचा आहे. राईट. मग आता मला 3चा 5वा घातांक. 3 9 27 81 243. 3च्या 5व्या घातांकाच्या एकक स्थानी परत 3. 7चं 7च असेल. नाही 11. 11चा 1. 6 × 18चा 8 आला. 7 × 56चा 6 आला. 6 1चा 6 आला. युनिट डिजिट नंबर कुठला असेल? तर तिकडून नॉन झिरो फर्स्ट डिजिट कुठला असेल? 6 असेल. दिस इज आन्सर. लास्ट क्वेश्चन. दर्जे. राईट. तर 12 फॅक्टोरियल समूह आपण एक्सपांड करू त्याची ऍक्च्युअल व्हॅल्यू. तर तिकडं 0 0 0 झाल्याच्या नंतर युनिटला 0 10 दॅट 0 असेल. आणि त्याच्यानंतर 100 प्लेसला व्हेरी फर्स्ट डिजिट आलेला असेल. दॅट डिजिट इज 6. आणि ते कशा पद्धतीने काढतात? तर या पद्धतीने काढतात. हे 12 फॅक्टोरियलचे ऍक्च्युअल प्राईम फॅक्टरायझेशन आहे. राईट. मग आता आपण याच्यातला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. फाइंड द फॅक्टर्स ऑफ 12 फॅक्टोरियल. फाइंड द नंबर ऑफ फॅक्टर्स ऑफ 12 फॅक्टोरियल्स. आता 12 फॅक्टोरियल्सचे फॅक्टर्स आत्ताच बघितले होते आपण. 2चा 10वा घातांक, 3चा 5वा घातांक, इंटू 5चा वर्ग गुणिले 7 गुणिले 11. त्यांनी विचारले टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स विचारले. टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स काढू शकतात ना? की 10 मध्ये एक ऍड केलं, 5 मध्ये एक ऍड केलं, 2 मध्ये एक ऍड केलं, 1 मध्ये एक ऍड केलं आणि ह्या 1 मध्ये एक ऍड केलं. हे 11. हे 6 ऑप्शन नाही बरं तिथं. हे 3, हे 2 आणि हे 2. सगळ्यांचं गुणाकार.
राईट. हे 66, 3 दूनी 6 दूनी 12, 12 सक्कम 72, 5 सक्कम 72, 792 फॅक्टर्स. इथं ऑप्शन नाहीये, नो ऑप्शन. राईट. तर 12 फॅक्टोरियलचे टोटल नंबर ऑफ फॅक्टर्स किती असतील? 792 फॅक्टर्स असतील. 792 फॅक्टर्स असतील. राईट. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट इज द युनिट डिजिट ऑफ 634 6333 फॅक्टरी. युनिट डिजिट विचारले. आता गंमत काय होतं माहितीये का? युनिट डिजिटला युनिट डिजिट रिस्पॉन्सिबल असतो. या 633 फॅक्टोरियल्सच्या शेवटी 100% काय असतील? 2 शून्यच असतील. त्याला 4 भाग केला तर रिमाइंडर माझं 0 येईल. रिमाइंडर 0 येणं म्हणजे 4 घ्यायचा. 4 भागला 1 उरलं तर 1 घ्यायचं, 2 उरलं तर 2 घ्यायचं, 3 उरलं तर 3 घ्यायचं, पण पूर्ण भाग गेला तर 0 घ्यायचं. पूर्ण भाग गेला तर 4 घ्यायचं. 4चा चौथा घातांक. 4चा चौथा घातांक जर बघितला आपण, 4चा फोर्थ पॉवर 4×4 = 16, 64 256 येतं. त्या 256च्या युनिट प्लेसला किती? 6 आहे. तर याच्या सुद्धा उत्तराच्या युनिट प्लेसला किती असेल? 6 असेल. 6. कारण एकदा का 5 फॅक्टोरियल पासून युनिट प्लेसला 0 चालू झाले की तिथून पुढे सगळ्यांच्या युनिट प्लेसला 0 चालू होणार आहे. 633 फॅक्टोरियलच्या 100% कडला 0 0 असणार आहेत. मग ते 0 0ला 4 डिवाइड केलं मी, रिमाइंडर 4च उरेल, म्हणजे फोर्थ फोर्थ पॉवर आला म्हणजे 0 असेल, पण ते 0 उरले की 4 घेतो आपण. मग 4चा 256, 256च्या युनिट प्लेसला 6 म्हणून आन्सर काय असेल? डी असेल. राईट. त्याच्यातल्या पुढच्या प्रश्नामध्ये फाइंड द रिमाइंडर व्हेन, हे असं आहे बघा. 5 6 7 8 9 रेस टू असा आहे. टू द पॉवर 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर सो ऑन 5 6 7 8 9 होल स्क्वेअर दिलेला आहे. आणि याला तुम्ही कशाने डिवाइड केलं? 5ने डिवाइड केलं. तर फाइंड द रिमाइंडर, भागाकार केल्याच्या नंतर बाकी काय शिल्लक राहील अशी त्याची अपेक्षा आहे. राईट. काय करता येईल त्याला? वरचे तर कम्प्लीट काय म्हणता येईल त्याला? सिरीजच आहे, स्क्वेअरची सिरीज आहे. आणि त्याला आपण कशा पद्धतीने मांडता येईल? जे ऍडिशन आहे ते ऑड येतं का इव्हन येतं ह्याच्यावर डिपेंड करत. बघा, एकचा वर्ग युनिट प्लेसला 1 आहे, 2चा वर्ग युनिट प्लेसला 4, 3चा वर्ग युनिट प्लेसला 9 आला, 4चा वर्ग 16 युनिट प्लेसला किती आला? 5 आला. हे 6 आहे. राईट. 5 दोघांची जर बेरीज केली आपण, लोक हा जो 9 आहे, तर 9चा पहिला पॉवर काय होतो? 9 येतो. 9चा दुसरा पॉवर 81 होतो, त्याच्या युनिट प्लेसला 1. 9चा तिसरा पॉवर 729. म्हणजे याचा ऑड पॉवर जर असेल तर 9 येतो, आणि इव्हन पॉवर असेल तर 1 येतं.
युनिट प्लेसला. राईट. नक्की. मग आता हे जे एक्सपान्शन आहे, ह्या एक्सपान्शन मध्ये हा लास्ट नंबर काय ऑड आहे. तर या दोघांचं बेरीज केलं 5 येतं, या दोघांचं 14 येतं, या तिघांचं एक 5 आलं, या तिघांचं 14 आलं, त्यांचं 20 आलं, आणि मग 45 आलं. नाही, पण असं करू, त्या दोन दोनचे ऍडिशन्स घेऊ. त्या दोनचे गट पाडले ती. राईट. दोन दोनचे गट पाडले. तर याच्या अलीकडचा काय होईल, 5 6 7 8 8 असेल. तर त्याला 2 ने डिवाइड केलं मी, तर बे दोन्ही 4, म्हणजे एक इवन नंबरच मिळेल ते. इवन नंबर इंटू ऑड नंबर इवन असेल ते. राईट. आणि हे लास्टचा एक तुमचा ऑड आहे, म्हणजे हा लास्ट ऑड ऍड केला तर ओव्हरऑल जे हे कॅल्क्युलेशन असेल, हे पूर्ण जे असेल ते एक ऑड नंबर असेल. हे 9 त्याचं हे पूर्ण जे काही कॅल्क्युलेशन होईल ते एक ऑड नंबर असेल. राईट. ह्या दोघांचं ऍडिशन ऑड नंबर, त्याच्या पुढच्या दोघांचं ऑड, त्याच्या दोघांचं ऑड, त्याच्या दोघांचं ऑड. मग 56,789 ला बाजूला ठेवलं एका सेकंदासाठी, आणि 56,788 पर्यंत दोन 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 जोड्या केल्या मी. तर त्या ज्या काही जोड्या पडतात त्या 28,394 जोड्या पडतात. 28,394 ही इवन नंबर आहे. त्या इवन नंबरला त्या जोडीची बेरीज ऑड आहे. इवन इंटू ऑड काय झालं, इवन झालं. आणि ही किंमत आपण 56,789 बाजूला ठेवली होती. ते इवन आलेल्या व्हॅल्यू मध्ये हे ऑड टाकलं तर इवन प्लस ऑड काय होईल, ऑड होईल. मीन्स दिस ओव्हरऑल व्हॅल्यू ऑफ अबव एक्सप्रेशन इन द पॉवर, जी काही एक्सप्रेशन आहे त्याची व्हॅल्यू ऑड आहे. आणि 9चा ऑड पॉवर जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याच्या युनिट प्लेसला काय येतं, 9 येतं. म्हणजे ह्या पूर्ण एक्सप्रेशनच्या युनिट प्लेसला काय असेल, 9 असेल. त्याला तुम्ही कशाने भागताय, 5 ने भागताय. तर 5 ने भागल्याच्या नंतर 9 ला बाकी किती उरेल, 5 एक उरलं किती, 4. किती उरलेलं असेल, 4 उरलेलं असेल, 4. राईट. तर त्याचं रिमाइंडर किती येईल, 4 आलेलं असेल. राईट. याच्यानंतर फाइंड लास्ट 2 डिजिट्स असं म्हणलेलं आहे. राईट. आता हे काय दिलेलं आहे, 5961 होल रेस टू 2275. त्याचं जेव्हा आपण एक्सप्रेशन ची व्हॅल्यू घेऊ तर त्याच्या युनिट प्लेस आणि 10 डिजिटला मिळून जे काही अंक तयार होईल त्याचं आपल्याला काय करायचं, व्हॅल्यू सांगायची आहे. तर याच्यामध्ये काय होत असतं, लास्ट 2 डिजिट्स आर रेस्पॉन्सिबल. लास्ट 2 डिजिट्स घेतले, 61. युनिट प्लेस काढायचं होतं तर डिवायडेड बाय 4 केलं होतं. हे काढायचं तर डिवायडेड बाय 4, म्हणजे यांचा रिमाइंडरच घ्यायचं फक्त. 275 भागिले 40 केल्याच्या नंतर जे काही रिमाइंडर शिल्लक राहतो तो कॅरी आउट करायचा. 61 रेस टू 4 सत्त 28 काही जमणार नाही. 4 सत्त 24, 240 चा भाग गेला, 55 शिल्लक आहे. हा 1 नाही, 1चा सायक्लिसिटी काय, एकक स्थानी जर 1 असेल तर त्याच्या कोणत्याही पॉवरच्या युनिट प्लेसला एकच असेल, हे 1 असेल. आणि 10 डिजिटचा नंबर, इथला 10 डिजिटचा अंक आणि या पॉवरच्या युनिट प्लेसचा अंक यांचा गुणाकार होतो. साहेबाचे 30, 30च्या एकक स्थानी किती, 0. म्हणजे लास्ट 2 डिजिट्स काय असतील, 0 1 असतील. दिस इज आन्सर. लास्ट 2 डिजिट्स काय असतील, 0 1 असेल. राईट. त्याच्यानंतरच्या एक्झाम्पल मध्ये फाइंड द लास्ट 2 डिजिट्स. करेक्ट. 583. मग आपण इथनं 583 रेस टू 513 असं दिलेलं आहे.
राईट. आता 3चा चौथा घातांक म्हणजे यातले दोन रेस्पॉन्सिबल आपण हे घेतलं इथं काय 83, राईट. आणि 383च आपण 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 त्रिक 81, मी चौथा पॉवर कॉल केला. रेस टू काय होईल 513, 4 1 4, उरलं 1, 4 2 8, 4 8 32 इंटू 83 रेस टू 1 असं होईल. राईट. अडचण. मग हे रेस टू 4 जो आहे त्याला मी असं लिहितो आता 83चा स्क्वेअर चा स्क्वेअर चा 128 पॉवर इंटू 83 रेस टू 1 असं येईल. इथं काय करतो मी याचे फक्त लास्ट 2 डिजिट्सच कन्सिडर करतो. 3 त्रिक 9, 8 त्रिक 24 चे दुप्पट 48, 8 हे वर्ग घेतला त्याचा वरती वर्ग आहे आता रेस टू 128 रेस टू 83 रेस टू 1 असं घेतलं. इथं पण युनिट प्लेसचं डिजिट घ्यायचं. 9 ला 1 हातचे 8, 9 8 72 तुम्ही 144 आणि 8 152 ला 2 हातचे 5, 15चे काय असेल राईट. स 128 पॉवर 83 रेस टू 1. आता काय करतो मी याला 40 न डिवाइड करतो मी 21 रेस टू लास्टला 8 उरलं इंटू 83. त्याच्या युनिट प्लेसला 1च आहे. 1ची सायक्लिसिटी 1 आणि हे 8 दोन्ही 16 इंटू 83. आता ही प्रॉडक्ट कॅरी आउट करतो 3 1 3, 6 त्रिक 18, 8 1 8, 18 आणि 8 26 ला 6 2, लास्ट 63 असेल. दिस इज आन्सर. थोडा वरच्या डोक्यात जाण्याचा सारखा प्रॉब्लेम. कॅल्क्युलेशन होती थोडी अरेंजमेंट होती पॉवरचं नॉलेज असणं गरजेचं होतं राईट. तर हा कदाचित युपीएससीला येणार नाही राईट. नाहीच आहे त्याच्या आधीचा त्याच्या मागचा येऊ शकतो परीक्षा राईट. तर मग हा एक चांगला प्रॉब्लेम आहे लक्षात ठेवा. याच्या पुढच्या प्रॉब्लेम मध्ये व्हॉट विल बी द लास्ट 2 डिजिट्स ऑफ 259 रेस टू 66 इकडे. मग आपण काय करतो याचा वर्ग घेऊ 59च घेतो मी स्क्वेअर रेस टू 33 आलं. याचं 9 9 81 ला 1 8 8 आली. 9 5 45 दोन्ही 90 आणि 8 98 ला 8. मग हे 33 राईट. 9 9 81 ला 1 8, 9 5 45 90 98 ला 8 राईट. फक्त लास्ट 2 डिजिट्स पाहिजे म्हणून बाकीचं स्किप केलं. आता 1 ची सायक्लिसिटी अशी आहे की त्या युनिट प्लेसला 1च असतं. हे 8 न 8 त्रिक 24. आन्सर काय असेल 41 असेल. 259 रेस टू 66 असं जर आपण वर्कआउट करायचं ठरवलं तर त्याच्या पॉवर मध्ये किती आलेलं असेल लास्ट 2 डिजिट्स किती असतील 41 असतील. 4 आणि 1 असतील. व्हॉट विल बी द लास्ट 2 डिजिट्स ऑफ द एक्सप्रेशन. ह्या एक्सप्रेशनच्या लास्ट 2 डिजिट्स विचारले. इथनं मी 43 घेतो. आता 3ची सायक्लिसिटी जर चेक केली तर 3चा वर्ग 9, 27 त्रिक 81 4 न भागतो याला. हे वर्ग घेतो त्याचा वर्ग 4 आणि त्याला परत 4 ने हे करतो.
चार दोन्ही आठ, 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 चार चौक 16 आणि एक उरलं, दॅट इज 43. तिकडं सुद्धा लास्ट 47 आहे. 7चा वर्ग 49चा वर्ग 91, 81 2, हे परत वर्ग केला. बेदोली 4 होतं, 4 डिवाइड केलं त्याला वरच्या पॉवरला. 4 पंचे 20, 3 उरलं, 4 7 28, 4 8 32 इंटू 47चा वर्ग. इथं काय झालं, 3 त्रिक 9, 4 त्रिकम 12 दोन्ही 24, 4 त्याचा वर्ग घेतला. 9 एक 9 9 81 ला 1 हातचे 8, 9 चौक 36 चे दुप्पट 72, 8 80, म्हणजे इथं 0 बनणार. मग रेस टू 2 2 2 4 होतो. 2 2 2 4 आहे, त्याला 40 ने डिवाइड केलं, याला त्या पट्ट्याला 40 ने केलं तर 40 पंचे 200, 22 उरलं, 40 पंचे 200 24 आलं, इंटू 43 आलं. एकचं सायक्लिसिटी मध्ये एकच येईल, हे 0 1 इंटू 43 आलं. ह्या 43 न मल्टिप्लाय केलं तर लास्ट 2 डिजिट 43 चा. इथं 7चा वर्ग 49 ला 9 हातचे 4, 7 चौक 28 दोन्ही 56 आणि 4 60 ला 0, हे वर्ग झाला. पुढचा वर्ग तो 81, राईट. 7चा 7 7 49 ला 9 हातचे 4, 28 दोन्ही 56 आणि 4 60 ला 0 हातचे 6, पुन्हा वर्ग 9 9 81 आला. 81 च्या वरती कोण आहे, 5 7 8 आहे, त्याला 40 न भागलं, राईट. तर 13 चौक 52, 14 चौक 56, 18 होतो. तिकडं 47चा वर्ग, 47 7 7 49 ला 9 चे 4 56 60 6 आले. लास्ट 2 डिजिट्सच कन्सिडर करायच्या. 81 हे एकच येईल आणि हे 88 64 म्हणजे 4 आलं, इंटू 9, हे 9 1 9 9 36 69 आलं. हे इकडं मध्ये ऍडिशनचं सिम्बॉल आहे. हे 9 3 12 ला 2 हातच्याला 1 जाईल आणि हे 6 4 10 आणि 11 येईल. लास्ट 2 डिजिट 12 असतील. राईट. असं पॅक झालं असेल डोकं, माझं पण झालंय, राईट. पण नुसतं एवढं किंवा नुसतं एवढं विचारलं जाऊ शकते परीक्षेमध्ये. सिंपल, इकडलाच एवढाच पोर्शन किंवा इकडलाच एवढा पोर्शन आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. दोन्ही एकत्रितरित्या एवढं विचारणार नाही, कळलं. म्हणून मी मुद्दाम घेतलं की बाबा एक एक आणि हे एक, असं आलं तर ह्या पद्धतीनं, असं आलं तर या पद्धतीनं, राईट. तर हे अशा पद्धतीनं लास्ट 2 डिजिट्स काढले जातात. ओके. याच्या पुढचा, फाइंड द लास्ट 2 डिजिट्स ऑफ 2 रेस टू 17p असं, राईट. 2 ची सायक्लिसिटी काय येते, 2 चा 10वा घातांक होता. 2 चा 10वा घातांक जर बघितला तर 1024 येतो लास्टचा. आता 2 चा 20वा घातांक जर घेतला असता मी, तर लास्टला 76 आला असता. याचा वर्ग 576, लास्टचे 76. 2 चा 30वा घातांक केला मी, तर या दोघांचा गुणाकार 6 24 ला 4 हातचे 2 12 28 30 आणि 4 24, 30 आणि 2 32 ला 2 हातचे 3 जाईल. मग 2 चा 40वा घातांक केला तर काय, 2 चा 40वा घातांक केला तर परत 76च येईल. 6 6 36 ला 6 3 7 7 42 84 3 76. म्हणजे तुझ्या लक्षात येतं का बघ बरं, 10 असेल म्हणजे इथला अंक ऑड असेल तर 24, इथला इव्हन असेल
इथलं ऑड असेल, इथला इव्हन असेल, तर मी दोन असा हे माझं एक ऑब्झर्वेशन आहे. मी ह्या काय म्हणता येईल त्याला, दोनच्या पावरच्या लास्ट टू डिजिटच्या रिपिटेशनचं नेचर चेक केलं. राईट. आता दोनचा 173वा पॉवर जेव्हा मी हातावरती घेईन, तेव्हा मला दोनचा 170वा घातांक गुणिले काय करावं लागेल, 3 घ्यावं लागेल. शून्यच्या नंतर आलेली संख्या ही माझी ऑड आहे. ऑड असेल तर तिथं काय येतं, लास्टला त्याच्या लास्ट टू डिजिट 24 येते. त्याला 3 न मल्टिप्लाय केलं. हे दोनचा सॉरी 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 दोनचा तिसरा घातांक 8 न मल्टिप्लाय. राईट. मग 24 8 चोक 32ला 2 हातचे 3 8 दोन्ही 16 3 92 192 करायचे. जाऊ दे. तर लास्ट टू डिजिट्स काय होतील, 90. लास्ट टू डिजिट्स काय होतील, 92 होतील. लास्ट प्रॉब्लेम एकदम. हा प्रॉब्लेम तुमच्या परीक्षेमध्ये असू शकतो. त्याच्यासाठी ही सायक्लिसिटी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, किंवा या सायक्लिसिटीचा थॉट तुमच्या डोक्यामध्ये येणं गरजेचं आहे. राईट. त्याच्यानंतरच्या उदाहरणामध्ये and the last two digits of the expression. Ha 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 ha. Right? आता लास्ट टू डिजिट्सला लास्ट टू डिजिट्सच रेस्पॉन्सिबल असतील. ओके. आता 72 चा 216वा घातांक जेव्हा घ्यायचंय, 2 4 8 16 32 64 128 256 1024 पर्यंत आपल्याला युनिट बेसचा वन तर काही भेटणार नाही. 9 8 72 ह्याचे फॅक्टर्स घेतो मी. बघा मी काय करतो याला. याला 9 म्हणजे 9 8 72, जे दोनचा घन घेतो इथं मी. हे 216 घेतलं मी. काय अडचण आहे तुम्हाला. राईट. आणि मी याला अशा पद्धतीने लिहितो, 9चा 216वा घातांक गुणिले 2चा 448वा घातांक लिहितो. काय अडचण आहे. दोघांचा सेपरेट सेपरेट विचार करत होता. 9चा पहिला घातांक जर बघितला आपण, तर तो 9 येतो. दुसरा बघितलं 81 येतो. तिसरा बघितलं 27, म्हणजे वर्गामध्ये जातो. इथं मी काय करतो, 9चा वर्ग घेतो, वर 108 गुणिले हे 2चा 440वा घातांक गुणिले 2चा 8वा घातांक. राईट. आता हे 9चा कितवा घातांक होईल, 81 होईल. याला 40 न भागलं मी, 40 दोन्ही 80 गेले, 28 होईल. राईट. 1 ची सायक्लिसिटी एकच असते, आणि हे गुणाकार केलं मी, 8 8 64 4 गुणिले. आता आपण 2च्या पॉवरच्या बाबतीमध्ये बोलत होतो. 2चा 10वा घातांक जर बघितला तर लास्टला किती आला होता, 24. आणि 2चा 20 बघितला तर 76 आला. म्हणजे गंमत काय होती, जर या 2च्या पॉवर मध्ये 0च्या नंतर इव्हन नंबर असेल तर 76 लास्ट टू डिजिट. इथं इव्हन आहे म्हणजे याच्या लास्ट टू डिजिट 76. आणि 2चा 8वा घातांक काढायचा आहे. 2चा 8वा घातांक 2 4 8 16 32 64 128 आणि 256, म्हणजे काय झालं, लास्ट टू 56 आहे. आधी यांचा गुणाकार करून घेऊ. 6 1 6, 6 चौक 24, 7 1 7, 24 आणि 7 31, म्हणजे 3 आलं. आणि हे 56. मग अजून यांच्या ह्याच्यामध्ये बघितलं, 6 6 36 ला 6 3, 6 1 6, 6 1 36 आणि 3 39. बाकीचं वेगळंच असेल, म्हणजे ह्याच्या लास्ट टू डिजिट्स कुठले असतील, 96 असेल. लास्ट टू डिजिट्स कुठलं असेल, 96 असेल. एक्स्ट्राऑर्डिनरी प्रॉब्लेम आहे, एक्स्ट्राऑर्डिनरी स्टाईलनं पण सोडवलेला आहे, आणि या प्रॉब्लेमची शक्यता नाकारता येत नाही. राईट. त्याच्यानंतर लास्ट टू डिजिट ऑफ 123 फॅक्ट रेस टू
123 फॅक्टोरियल असं म्हणलेलं आय. 40 नंतर कम्प्लीट भाग जातो म्हणजे काहीच शिल्लक राहत नाही. काहीच शिल्लक राहत नाही म्हणजे 0 0. राईट. रिमाइंडर जर 0 0 आला 123 काय करतील आता? जस्ट मिनिट. 123 3 9 27 81 फोर्थ पॉवर आणि लास्टला 0 0. पण मी काय करतो, हे 123 चे लास्ट 123 रेस टू 123 फॅक्टोरियल आहे. या 123 फॅक्टोरियल मध्ये मला गॅरंटी की त्याच्यामध्ये 40 नावाची संख्या येते. 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले असं करत मध्ये 40 येते. त्याला 40 न भागलं तर 40 कटतं म्हणजे 123 फॅक्टोरियलला 100% 40 न भाग जातो. आणि याला 4च्या पटीमध्ये घेऊन जातो, 4चा पॉवर मध्ये कॉल करतो. तर ते काय होईल, तर इथं या 23चा वर्ग घेतला, त्याचा पुन्हा एक वर्ग घेतो मी. 2 3 9 9 81 येतं म्हणून घेतलं तिथे. आणि मग वरती त्याच्या 123 डिवाइडेड बाय 4 घेतलं. काही फरक पडत नाही त्याच्याने. हे 529 हे 9 हे 29 हे वर्ग, पुन्हा ते वर्ग 9 9 81 ला 1 9 2 18 2 36 आणि 8 44. म्हणजे हे जे एक्सप्रेशन आहे त्याच्या इथं 41 आलेलं असेल. राईट. आता याला मी काय करतो, हे 4 न कटतं, हे परत 40 न भागतो. 4 नाही कटतं, 40 नाही कटतं, म्हणजे रिमाइंडर ऑफ 123 फॅक्टोरियल बाय 4 बाय 40 जर विचार केला तर ते 0 0 असेल. कुठलाही पॉवर असू द्या, 1चं युनिट प्लेसला 1च असेल. आणि या 4 ने इथल्या मल्टिप्लाय केलं 4 0 0. तर याच्या एक्सप्रेशनच्या युनिट प्लेसला किती असेल? 0 1 असेल. किती असेल? 0 1 असेल. वरच्या लेवलचा प्रॉब्लेम आहे, क्लास प्रॉब्लेम आहे. राईट. जर तुमच्या मुंड्या मोडायची इच्छा असेल पेपर काढणाऱ्याची तर येऊ शकेल. राईट. त्याच्यानंतरच्या प्रॉब्लेम मध्ये 1 1 2 2 रेस टू 1 1 2 2 फैक्टोरियल। क्या करना पड़ेगा भाई, इधर अभी तो 22 चे फॅक्टर्स 2 गुणिले 11 11चं काय होईल? त्याला 40 न भागलं तर 0 0. पण 2चं एकच मिनिट. 2चा 1122 फॅक्टोरियल. 2 4 न भाग दिला, पूर्ण भाग जातो. 4 न भाग दिला तर 2 आणि 2 किती येतात? 2 आणि 2 एक 4 दुनी 8 16. 16 गुणिले 21 6 1 6 1 1 6 दुनी 12 आणि 36. जस्ट अ मिनिट. हा बघा, त्याला असं सोडवतो. हे 1122 रेस टू 1122 फॅक्टोरियल बरोबर. त्यातले लास्ट 2 डिजिट्स 22 1122 फॅक्टोरियल. त्याला मी असं लिहितो 2 गुणिले 11 1122 फॅक्टोरियल. त्याला मी असं लिहितो 2 गुणिले रेस टू 1122 फॅक्टोरियल इंटू 1100
22 फॅक्टोरियल. मी याला ना 4 जर भागलो तर काय होईल, पूर्ण भाग जाईल त्याला. 4 भाग जर गेला तर लास्ट 2 डिजिट्स काय होतील दोनचा, 16. 16 दोन काय करावं, 22. युनिट प्लेसचा डिजिट 6 येईल, राईट. पण 10 डिजिटचा नंबरला काय करता येईल, एकच सेकंद. बघा आता सांगितलं आणि मी स्वतःच विसरलो काय होतं. हे दोन, ह्या इकडं ना खूप सारे शून्य आलेले असतील ह्याच्यात. आणि हे ह्याला मी जेव्हा 11ला 40 न भाग देईल ना, तेव्हा कम्प्लीट कम्प्लीट भाग गेलेला असेल, जे रिमाइंडर 0 0 उरलेला असेल. म्हणजे ह्याचं काय होईल, म्हणजे ह्या 0च्या नंतर 0 आहे म्हणजे हे इव्हन नंबर आहे. 2चा 10वा घातांक घेतला तर 24 होतो, 2चा 20वा घातला घेतला तर 76 होतो. म्हणजे ह्याच्या काही हे इव्हन नंबर आहे, म्हणजे इथं 76 होईल याच्या युनिट प्लेसला. आणि ह्याचं हे 1 आणि हे इकडं 0 होईल. 76 एक 76 असेल, राईट. कारण 1122 फॅक्टोरियल म्हणजे शेवटी खूप सारे शून्य असतील. शून्यच्या नंतर शून्य म्हणजे इव्हनच आहे ते, राईट. म्हणजे काय होतं त्या केसमध्ये, त्या केसमध्ये 2च्या पॉवरच्या लास्ट 2 डिजिट 76 असते. आणि 11चं तर रिमाइंडर 0 आलं, म्हणजे इथं 0 0 युनिट प्लेसला 1 आहे तर 1 असेल, इथला 1 आणि इथलं 0चं मल्टिप्लिकेशन 0 झालं. म्हणजे ह्याच्या 11चा ह्या पॉवर घेतला तर लास्ट 2 डिजिट 0 1 असतील. या दोघांचा प्रॉडक्ट 76 1 76, लास्ट 2 डिजिट्स किती झालं, 76 झालं, राईट. याच्यानंतर वाटतं टॉपिक चेंजच होत असेल, नाही. तर आता याच्या पुढं एक्सपान्शनच्या युनिट डिजिटचा नंबर विचारलेला आहे. व्हॉट विल बी द लास्ट 3 डिजिट्स ऑफ, म्हणजे हे असं 23 वेळेस लिहिलेलं आहे. म्हणजे काय होतं, हे 9 इथं 99 इथं 999. म्हणजे जेव्हा मी असं लिहित जाईल तेव्हा या लाईन मध्ये 9 किती वेळेस आलेले असतील, 23 वेळा आलेले असतील. तिथल्यापेक्षा इथं 2 वेळेस कमी, 1 वेळेस कमी आला असेल. म्हणजे हे 22 × 9 आलेले असतील. आणि जेव्हा या लाईन मध्ये येईल तेव्हा आणखी एकदा कमी असेल, 21 × 9 असेल, राईट. 23 × 9 इथली बेरीज 207 झालेली असेल, राईट. 180 ते 198 झालेला असेल, आणि इथले 189 आलेली असेल. मग इथं एकक स्थानला 207 ला 7 हातचे 20, इथं 218 आला असेल, 18ला 8 हाताला 21 आलं, इथं 210 आलं, मग इथं 0 झालं. लास्ट 3 डिजिट्स किती असतील, 087, राईट. हा प्रॉब्लेम पण परीक्षेला येऊ शकतो. हा प्रॉब्लेम पोलीस भरती वगैरे तलाठ्याच्या पेपरला पण येतो, राईट. त्याच्यानंतरच्या प्रॉब्लेम मध्ये तर आता इथनं पुढं या टॉपिक पासून आता इथून पुढे जे प्रॉब्लेम्स असतील ते रिमाइंडर थिअरम वरती असतात. म्हणजे काहीतरी एक एक्सप्रेशन दिलेलं असेल, त्याला डिव्हिजन केल्याच्या नंतर शिल्लक बाकी काय होतंय या टॉपिक वरती असते. या प्रकरणामध्ये आपण लास्ट 2 डिजिट्स फाइंड आउट करण्यावरती काही एक्झाम्पल्स बघितले. नंतर एक्सपान्शन केल्याच्या नंतर एखादी व्हॅल्यूचं एक्सपान्शन केल्याच्या नंतर त्याच्या युनिट डिजिटला काय व्हॅल्यू येते ते बघितलं. त्याच्यानंतर आपण अगोदर काय बघितलं सुरुवातीला, हा फॅक्टोरियलच्या कन्सेप्ट मध्ये युनिट प्लेसला वगैरे काय त्याचे फॅक्टरायझेशन कसं होतं त्याच्यावरती बघितलं होतं, राईट. म्हणजे आतापर्यंत आपण, मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये जे काही 12 टाइप्स 11 12 टाइप्स लिहून दिले होते त्यातल्या 6 7 पर्यंत आपण 7 पर्यंत वगैरे पोहोचलेले आहोत. अर्धा प्रवास आपला कम्प्लीट झालेला आहे. त्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये याच्या पुढचा प्रवास घेऊन मी तुमच्या भेटीला येतो. तोपर्यंत तुम्ही हे लेक्चर बघणं मला वाटतं आता तुमच्यासाठी काळाची गरज आहे. तुम्ही बघितलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला
सीसॅट क्वालिफाय होण्यासाठी या लेक्चरची मदत होईल. बघा मी परत तुम्हाला सांगतोय, तुम्हाला खूप काही करायचं नाहीये. तुम्हाला एक 5-6 क्वेश्चन्सची तुम्हाला सपोर्टची गरज. तुम्हाला 5-6 प्रश्न जरी तुम्हाला त्याची मदत झाली तर तुम्ही बादशाह आहात. म्हणून थोडं हे लेक्चर्स बघा, याच्यातनं काय लक्षात ठेवता येईल थोडं ठेवा. कारण याच्या पुढच्या लेक्चरला याच्या पुढचे एक्झाम्पल्स घेऊन भेटले जातो तोपर्यंत